त्यावेळेस लाडक्या बहिणीनं त्यांना इतकं सारखं लाडक्या बहिणीच्या बद्दल बोलत होते की अजून लाडकी बहीण यांच्या मनामध्ये अशी ठाण मांडून बसलेली आहे. आता ती लाडकी बहीण आमची आहे, त्याच्यामुळे तुम्ही दोडके झाला आणि तिकडे बसला. त्यामध्ये समोरच्या बाकावरून कठोर उपाययोजना करा, लोकांना खुश करण्यासाठी आश्वासन देऊ नका. अध्यक्ष महोदय, आम्ही बघितलं ते गांडूळ असतं ना, गांडूळ ते इकडनं चालतं का तिकडनं चालतं कळतच नाही, ते दोन्ही बाजूनी चालतं असं सगळ्यांना वाटत असतं. तसं काही जण सन्माननीय सदस्य दोन्ही बाजूनी बोलतात. अध्यक्ष महोदय, लाडक्या बहिणींच्या विषयी आम्हाला जी आपुलकी आहे, आदर आहे, याची आम्हाला जशी जाणीव तशी आमच्या लाडक्या बहिणींना पण जाणीव. अध्यक्ष महोदय, काहींनी एका गोष्टीची समज झालं पाहिजे, विशेषतः आमचे पटोले साहेब यांनी, आईनंतर जर सर्वात कोणी त्याग करत असेल तर ती बहीण असते. हे तर खरं. बापाचं पण प्रेम जास्तीत जास्त मुलीवर असतं पोरापेक्षा, आणि त्यामुळं भावावर तिची खूप माया असते. भाऊ कठीण परिस्थितीत असेल तर तिला त्याच्या काळजी असते, आणि त्यामुळे ती कधी त्याच्या भावाला अडचणीत आणण्याची मागणी करत नाही. आता एकंदरीत आम्ही जे बजेटमध्ये सांगितलेलं आहे, काय झालं, 5 वर्ष वडेट्टीवार साहेब, जाहीरनामा किती पुढच्या 5 वर्षाचा असतो ना, 5 वर्षाच्या करता आम्हाला 5 वर्षाकरता निवडून दिले. आम्ही हे देणार आहे. आम्ही कधीच कोणी नाही म्हणलं नाही, मुख्यमंत्री नाही म्हणले नाही, एकनाथ नाही म्हणले नाही, आदिती नाही म्हणले नाही. तुम्ही तर कोर्टात गेला होता, काहीतरी म्हणले ते बंद करा. काही जण म्हणले चुनावी जुमला आहे. अहो, चुनावी जुमला असताना काल होळीला 3000 रुपये दिले, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि मी सभागृहाला एक गोष्ट सांगू इच्छितो की एकंदरीत ही योजना आणत असताना अध्यक्ष महोदय 2 GR आहेत. पहिला GR निघाला होता, नंतर आम्ही ते 60चं 65 केलं आणि दुसरा GR काढला. त्या संदर्भामध्ये हे सरकार गरीब घटकाच्या करताय. अध्यक्ष महोदय, जी खुरपणीला जाणारी माझी महिला आहे, जी झाडू पोतना करणारी आहे, जी धुणं भांडी करणारी आहे, जी झोपडपट्टीमध्ये राहणारी आहे, जी दिवसभर काही भाजीपाला विकत घेऊन विकते आणि नंतर तिचं कुटुंब चालतं किंवा चूल पेटते, अशांच्या करता ही योजना आहे. त्या संदर्भामध्ये आमच्या घाई गडबडीत काही भगिनी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, अशा काही लिस्टमध्ये आल्या. आम्ही त्यांना विनंती केलेली, मागे पंतप्रधानांनी पण ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी उजाला गॅसचा फायदा घेऊ नये अशा पद्धतीने केलं. लाखो लोकांनी गॅस म्हणजे त्याचा फायदा घेतला नाही. अध्यक्ष महोदय, त्या प्रकारे कधी काही ठिकाणी थोडंसं झालेलं आहे. त्यामध्ये दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत. आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे, भगिनीचे पैसे परत घेणार नाही. ही योजना चालू ठेवणार आहे. या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे. परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे. हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो. कधी योजना येते, परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो. आम्ही दुरुस्त करणार आहे, त्याच्यामध्ये बंद करणार नाही. त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही. ज्याला गरज आहे त्यांना 100% आम्ही देणारच. त्याबद्दल तसोबर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही. आणि या योजनेच्या साठी पुरेसा निधी निश्चितपणे आम्ही देणार आहोत. हे विश्वास मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना त्या निमित्तानं देऊ इच्छितो. या योजनेचा वेगळा अर्थ जर आपण करायचं म्हटलं तर एक गोष्ट अध्यक्ष महोदय, काही योजना पुढे आल्यानंतर आम्हाला आठवतंय ही योजना ज्यावेळेस आम्ही दिली त्यावेळेस काही महिलांनी 1500 रुपयाचे ते रक्षाबंधन राखीचं मटेरियल आणलं म्हणजे, आणि त्याच्या पक्क्या राख्या तयार केल्या आणि त्याच्यातनं काही पैसे कमवले. त्या महिला आपण देवेंद्रजी जायचं त्यावेळेस भेटायच्या की आम्हाला 1500चे मला 20,000 रुपये झाले, माझे 18,000 रुपये झाले. त्या पद्धतीनं अर्थमंत्री म्हणून मी
अरे थांबा ना जरा, ऐका ना. झाला ताई, तेच सांगतोय त्यांना. अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे बघतो, यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे याचा पण विचार मुख्यमंत्री आणि आम्ही सगळेजण करतोय. त्याच्यामध्ये 1500 रुपये थेट रोख रक्कम भगिनीला मिळते. महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे. परवाच विधान परिषदेमध्ये आमचे गटनेते प्रवीण दरेकरांनी एक घोषणा केली. लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना मुंबई बँक 10 ते 25 हजार रुपयाचं कर्ज देणार आहे आणि त्याला 1,500चा हप्ता, आपला जो हप्ता आधी ती त्यांना जाणार आहे तो त्यांनी त्या बँकेत भरायचा आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कुणाला 10,000 कुणाला 25,000. आणि राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे जिला सहकारी बँका आणि त्याच्यामध्ये आहेत. मी आपल्या सर्वांना एक नम्रतापूर्वक आव्हान करू इच्छितो की ज्या महिला छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासारखी लाडकी बहीण योजनेत जोडून कर्ज योजना तुम्ही काढा. म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही, त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आणखी एक पाऊल त्या ठिकाणी पुढे टाकलं जाईल. आणि माझ्या माहितीप्रमाणे नागपूरला, विदर्भात तशा पद्धतीनं नागपूरलाच केलं गेलेलं आहे. कारण हा थोडका पैसा नाही अध्यक्ष महोदय, 45,000 कोटी रुपये आज महिलांच्या हातामध्ये जातात 12 महिन्यामध्ये. आज तो पैसा कुठल्या तरी छोट्या मोठ्या दुकानात जातो, काही ना काही महिलांच्या हातामध्ये पैसा राहतो, टिकून राहतो, खर्च होत नाही आणि ते बरोबर बचत करतात. कारण हा थोडका पैसा नाहीये. या माध्यमातून आमचं हेच धोरण आहे की बहीण सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला देखील छोटं मोठं त्या ठिकाणी योगदान मिळेल. हे पण मी अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो. महसूल तुटीच्या बद्दल नमस्कार, मी प्रियंका नागने. आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. लाडकी बहीण योजना, आता सर्वात मोठी बातमी आलेली आहे. अजितदादा पवारांनी खूप मोठी बातमी दिलेली आहे विधानसभेत. अजित पवारांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आपण सविस्तरपणे संपूर्ण माहिती या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर लाडकी बहीण योजनेत बदल करण्यात येणार आहे, त्यांनी असे सांगितलेले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा आहे, यामध्ये दुरुस्ती सुद्धा करणार आहे असे अजितदादा पवारांनी सांगितलेलं आहे. सध्याच्या विधानसभेत ही चर्चा झाली आहे व जे काही अर्थसंकल्प होते विधानसभेमध्ये बरीच चर्चा होते, वादविवाद सुरू होते की लाडक्या बहिणींना 2100 रुपये तुम्ही देणार का नाही. जसे की महायुती सरकारने इलेक्शन पूर्वी लाडक्या बहिणींना सांगितले होते की आम्ही तुम्हाला 2100 रुपये करून देणार, पण याबद्दल कोणतेही निर्णय घेतला नसल्यामुळे खूप सारे वाद सुरू होते. जे विरोधक होते यावरती टीका करत होते व वारंवार प्रश्न सुद्धा विचारत होते की लाडक्या बहिणींना तुम्ही जे काही सांगितलं होतं 2100 रुपये देणार, याबद्दल काय निर्णय घेणार आहे. तर आजच अजितदादा पवारांनी विधानसभेत हे जाहीर केलं आहे की यामध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे. आता पुढे जाऊन आपल्याला कळणार आहे की काय दुरुस्ती करणार आहे. पण त्यांनी हे सुद्धा श्युरिटी दिली आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, लाडक्या बहिणींना पैसे मिळतच राहणार आहे, ही योजना चालूच राहणार आहे. तर लाडक्या बहिणींना खूप मोठी खुश खबर आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व वारंवार तुम्हाला अपडेट सुद्धा देण्यात येणार आहे, त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले जे काही व्हॉट्सअप ग्रुपचे लिंक्स दिलेले आहेत तुम्ही त्याला नक्की जॉईन व्हा, जिथे जॉब अपडेट्सची माहिती असते व नोकरीबद्दल माहिती असते व योजनाबद्दल सविस्तर माहिती असते. सो नक्कीच आपल्या व्हॉट्सअप चॅनल सुद्धा नक्कीच जॉईन व्हा. याबद्दल काही अडचण असेल, प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.